त्यामुळे जो काही जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जो काही राडा झाला तो अपेक्षितच होता. कारण की सत्तेचा हव्यास काहीही करून सत्ता मिळवायची, ज्याला मिळाली त्यानंही लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि ज्याच्या हातातून सत्ता गेली त्यानंही लोकशाहीची गळचेपी झाली असे बोलायचे आणि पुन्हा राज्याच्या सत्तेत व कॅबिनेटमध्ये हे सर्व एकत्र बसणार आणि सामान्य जनतेला व त्यांनी दिलेल्या मतदानाच्या विचाराला फसवायचं, किंबहुना आधीच ठरलेले करण्यासाठी वास्तवात लोकांचे व मतदाराचे गैरसमज होऊ नये म्हणून काही नौटंकी करायची, असं काही होतंय का हेही तपासले पाहिजे. एकूणच काय तर हायपण आणि न्हायपण, सत्तेसाठी कायपण. तसेच एकूणच या घडामोडीमध्ये जो एक महत्त्वाचा दुर्लक्षित मुद्दा राहिले तो मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडला होता. महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामधला मोठा एक ओबीसी समुदाय आहे, त्यांच्यावर आघात झालेला आहे. मातब्बर मराठा नेता म्हणून कोरेगावचे आमदार महेश शिंदे सार्वजनिक जीवनामध्ये वावरतात, मात्र त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या खुल्या जागेवरून निवडून आल्या.